आरआरसी नेटवर्क प्रस्तुत पॉवरफुल लीडर या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल बोरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागलेले आहे। आज प्रचार तोफा संध्याकाळी थंडावत आहेत, त्यानंतर मूक प्रचाराला सुरुवात होणार आहे। मात्र या सर्व दिवसांमध्ये अकोला पश्चिमची जी ओळख आहे ते सर्व भागांमध्ये झालेले आहे। विकासाचं इथं राजकारण झालं पाहिजे, जातीपाती पलीकडे जाऊन विकासाच्या राजकारणावर भर दिला गेला पाहिजे, याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहे। आणि यामध्ये सर्वाधिक जी चर्चा आहे ती आहे अपक्ष उमेदवार राजेशजी मिश्रा यांची। राजेशजी, आपण आज या आरआरसी नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये आहात। आपल्या निवडणुकीनंतर जेव्हा आपण दंड थोपाटले आणि श्री राजराजेश्वराचे दर्शन घेऊन आपण निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली, काही लोक म्हणत होते आपण बंडखोरी केली, मात्र तुम्ही विकासाचं राजकारण घेऊन, हिंदुत्वाचं राजकारण घेऊन या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत। तुमच्यामुळे अनेकांचं प्रेशर सुद्धा वाढलेलं आहे। काय सांगाल, ही निवडणूक नेमका कोणता मुद्दा घेऊन आपण पुढे आलो? सर्वप्रथम सर्वाले जय महाराष्ट्र, जय श्रीराम। मुद्दा एकच आहे की मागील 30 वर्ष इथे भाजपचे आमदार खासदार होते, सध्या पण खासदार भाजपचे आहेत आणि या शहराचा बट्टाबोल झालेला आहे। शहरामध्ये विकास नावाचा तुम्हाला कुठे दिसणारच नाही, विकास कुठे आहे। आता विकास पाहायचा तुम्हाला तर मग आता हे स्विमिंग टँक आहे आपला बस स्टँड समोर, अंडरपास म्हणजे ते स्विमिंग टँक आहे, हा विकास आहे शहराचा म्हटलं जातं, बरोबर। आणि आपला पूल होता ते 6 महिन्यात पडलं, सध्या पण तो डॅमेजच आहे। असे रस्ते झाले, रस्ते होत होते आणि ते फुटत होते, असे अनेक प्रॉब्लेम आहे। आणि सर्वात मोठा विषय की मला पण असं वाटलं होतं की हा विधानसभा इलेक्शन आहे, यामध्ये यांनी काय केलं। आता सध्या जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे किंवा काँग्रेसचा जो उमेदवार आहे, तर असं वाटलं होतं की ते विरोधी पक्षनेता होता आणि हे महापौर होते। मग यांनी काय केलं, शहराला काय दिलं, महापौर होते तेव्हा स्टँडिंग सदस्य चेअरमन होते तेव्हा काय दिलं, आणि हा विरोधी पक्षनेता होता, यांनी कोणतं आंदोलन केलं लोकांसाठी, कोणते प्रश्न उचलला, यावर चर्चा झाली पाहिजे होती। बरोबर, निश्चितच हा चर्चा कुठे झालीच नाही। हा इलेक्शन ऑटोमॅटिक त्यांनी आणलं हिंदुत्ववर, बरोबर, बटेंगे कटेंगे एक रहेंगे, हा हे सर्व विषय आहे। मी जेव्हा फॉर्म भरलं होतं तर मला असं वाटलं होतं की शहरामध्ये काहीतरी नवीन परिवर्तन झालं पाहिजे, शहरामध्ये विकास झाला पाहिजे आणि काहीतरी नवीन वाटचालकडे आपला शहर गेला पाहिजे, यासाठी मी हे पाऊल उचललं आणि म्हणजे यासाठी मी उभं राहिलो। निश्चितच विकासाचं राजकारण करण्यासाठी पाऊल उचललेलं आहे। सध्या मात्र अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं जे चित्र आहे फार ते जाती धर्माच्या द्वेषाच्या राजकारणाकडे जाताना दिसतंय। या सर्वांमध्ये तुमची चर्चा मात्र खूप मोठी आहे। तुमचं जे निवडणुकीत तुम्ही जे पुढाकार घेतलेला आहे, तुम्हाला जो रिस्पॉन्स मिळतोय, वाढता प्रतिसाद सुद्धा मिळतोय, तो महत्वाचा ठरतोय। आज सुद्धा भव्य रॅली, भगवामय रॅली तुम्ही शहरातून काढलेली आहे। कसा उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद होता? लोकांना नेमकं काय हवं आहे? नाही, लोकांनी काय केलं की लोकांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टी जे उमेदवार आहेत त्यांना लोकांनी नकार दिलेला आहे। आता त्यांच्याकडे ऑप्शन आहे आणि ऑप्शन म्हणजे राजेश मिश्रा आहे। त्यांना माहीत आहे की हा मुलगा आपल्यासाठी रस्त्यावर आला, टॅक्ससाठी रस्त्यावर आला। जेव्हा हे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांनी टिपू सुलतान नाव दिलं होतं, तेव्हा विरोध करणारा मीच होतो। मी या महानगरपालिकेत टिपू सुलतान नाव नाही दिलं, मी छत्रपती शिवाजी महाराज जे रेल्वे गेट आहे त्याला मी छत्रपती शिवाजी महाराज नाव दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव मी दिलं तिथे, हे कार्य मी केलेलं आहे। पण लोकांना माझं कार्य माहीत आहे, त्यांना माहीत आहे की हा पोरगा पुढे अकोला शहराचा काहीतरी चेहरा मोहरा बदलणार, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद माझ्याकडे खूप वळत आहे। निश्चितच अनेकांचा प्रतिसाद मिळतोय आणि प्रत्येकाला हेच हवं आहे की युवा नेतृत्व आलं पाहिजे आणि राजकारण सुद्धा विकासाचं झालं पाहिजे। हेच मुद्दे महत्वाचे या प्रकर्षाने या निवडणुकीच्या चिन्हात किंवा रिंगणात असले पाहिजेत, हा आशावाद राजेश मिश्रा व्यक्त करीत आहेत। महाविकास आघाडी असेल किंवा शिवसेना असेल, आपण अनेक वर्षांपासून या भागात तयारी करत आहात, आपल्याबद्दल अनेकांमधून सकारात्मक भावना सुद्धा येत आहेत। तर काय वाटते, महाविकास आघाडीकडून तुम्ही निवडणूक रिंगणात असते, पक्षाने थोडा याबाबत विचार करायला पाहिजे होता। भावनिकता सुद्धा अनेकांची मी याबाबत अनुभवली। नागरिक सुद्धा म्हणत होते की राजेश भैया अनेक वर्षापासून काम करताय, शिवसेनेचा झेंडा त्यांच्या हाती घेऊन जर काम झालं असतं तर फार मोठ्या गोष्टी झाल्या असत्या। झेंडा माझ्या हातात सध्या पण भगवाच आहे आणि पुढे पण भगवाच झेंडा माझ्या हातात राहणार आहे। माझा जे पक्ष आहे शिवसेना, त्यांनी खूप प्रयत्न केला माझ्यासाठी। या अगोदरच मी बोललेलो आहे की इथे पश्चिम विधानसभा जे आहे इथे स्पष्ट माझा मत आहे आणि माझी माहिती अशी आहे की इथे भारतीय जनता पार्टी आणि जे काँग्रेस आहे यांच्या आतमधून छुपी युती आहे।
6 वेळा इथे काँग्रेस पडते तरी ते हा मतदारसंघ सोडत नाही आणि त्यांना माहीत आहे की हा मतदारसंघामध्ये जातीवाद होते तरी ते एक मुस्लिम उमेदवार ते देतात. याचा असा अर्थ आहे की यांना हे सीट काढायचं नव्हती. अच्छा. त्यांना भाजपचा उमेदवार आला पाहिजे हाच विषय होता. आणि विशेष म्हणजे की साजिद खान पठाण याची तिकीट कटली होती. अच्छा. आणि रमाकांत खेतान याची तिकीट फायनल झाली होती. बरं. तरी माझ्या माहितीप्रमाणे आपले जे आता सध्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांनी जे मागील 7-8-10 वर्षांमध्ये महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होता त्यांनी पूर्ण शहर सत्यानाश करून टाकलेला आहे. त्यांना असं वाटलं की रमाकांत खेतान समोर आले म्हणजे आपला विषय संपून जाणार. मग लोक मला विचारणार की भाऊ तुम्ही काय केलं, तुम्हाला बोलता येणार नाही. मग त्यांनी काय केलं ते आता सर्व शहराला माहिती आहे की आमचे विजयभाऊ, मी नाव घेतो त्यांचा, माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि मी त्यांना भाऊच म्हणणार, ते सेटिंग मास्टर आहेत. आणि त्यांनी आतमधून व्यवस्थित त्यांनी सेटिंग लावली आणि ज्याची तिकीट कापली होती त्याला तिकीट मिळवून देणं आणि खालून खतपाणी देणं हे त्यांचं चालू आहे. कारण की त्यांना माहीत आहे की समोर साजिद आलं तो 100% या मतदारसंघामध्ये जातीवाद हिंदू मुस्लिम होणार आहे. आणि जे विकासाचा जे विषय आहे त्यांनी जे पूर्ण सत्यानाश केलेला शहराचा तो प्रश्न बाजूला होणार आणि फक्त हिंदुत्व विषय येणार. त्यामुळे हे पूर्ण सेटिंग झालेली आहे. तुम्ही थेट आरोप करताय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ह्या अशा बाबी होतील आणि काय कोणाची मिलीभगत आहे या सुद्धा तुम्ही आरोप या माध्यमातून करताय. मात्र काही भागामध्ये अशी चर्चा सुद्धा आहे किंवा नागरिक अशी चर्चा करतायत की तुमची जी उमेदवारी आहे ती मतविभाजनासाठी आहे. तुम्ही काय सांगाल, कसा तुम्ही आश्वासक चेहरा ठरू शकता? नाही 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 नाही, मत विभाजनचा विषयच नाही ना. माझा पक्ष माझ्यासोबत आहे. पश्चिम विधानसभामध्ये आमचे शिवसेनेचं मत आहेत जसं यांचं मत आहे. आणि विशेष म्हणजे काही लोकांना भ्रम आहे की भारतीय जनता पार्टीचं मत आहे म्हणजे 6 वेळा इथे लालाजी निवडून आले होते त्यांच्यासोबत आम्ही पण होतो कंटिन्यू मध्ये आणि सोबत असल्यामुळे आमचे पण मत आहे. आता विषय असा आहे की जे मतदार आहेत ते पूर्ण नाराज आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते नाराज आहेत, संघवाले ते नाराज आहेत, जे हिंदुत्ववादी पार्टी आहेत ते सर्व नाराज आहेत आणि जे मतदान करणार आहे तेच नाराज आहेत. अच्छा. मग आता मला सांगा की मत विभाजन मी करणार की ते करणार? माझ्याबद्दल तुम्ही कोणाला विचारा, माझ्याबद्दल नाराजी नाही आहे. माझ्याकडे पण मतदान आहे, निश्चित 25-30 मतदान माझ्याकडे पण आहे. कोणते मतदान आहेत? माझे शिवसेनेचे मतदान आहे माझ्याकडे आहे. यांच्याकडे 40-50 असणार ते असं म्हणतात, मला वाटत नाही कारण ते सर्व नाराज आहेत. माझ्याकडे मतदान आहे ना, माझ्या पक्षाचं 30-35 हजार मतदान माझ्याकडे आहे ना. माझी सुरुवात 30-35 हजार पासून आहे. माझा वार्ड आहे, वार्डामध्ये माझ्याकडे मतदान आहे. म्हणजे हे लोकांना हे नवीन चालू केलं त्यांनी अपक्ष आहे अपक्ष. ठीक आहे, अपक्ष माझा पक्ष माझ्यासोबत आहे आणि हा भगवा माझ्यासोबत आहे. पक्षापेक्षा अजेंडा फार महत्वाचा आहे. झेंडा कुठला आहे किंवा पक्ष कुठला आहे, अपक्ष आहोत का, यापेक्षा अजेंडा घेऊन आपण कुठल्या प्रकारे काम करतो हे फार महत्वाचं आहे. राजेश मिश्रा हे कायम जुने शहर आणि त्या संपूर्ण परिसरातून नव्हे तर अकोला संपूर्ण शहरात परिचित आहेत. त्यांच्या कामाच्या माध्यमातून, त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण, आपला परिवारातील आपल्या आई, आपल्या पत्नी सुद्धा नगरसेवक राहिलेले आहेत, आपण सुद्धा गटनेते राहिलेले आहेत. कसा आता लोकांचा रिस्पॉन्स मिळतोय? परिवर्तनासाठी लोक तयार झालेत का? नाही, परिवर्तनासाठी तयार झालेले आहेत. 100% परिवर्तन होणारच आहे. आणि अकोला पश्चिम मतदारसंघाचे जे मतदार आहेत त्यांनी ठरवून घेतलेलं आहे की आम्हाला युवा पाहिजे, काम करणारा पाहिजे, लोकांसाठी झटणारा पाहिजे, हिंदुत्ववादी पाहिजे, सर्वात मोठा हिंदुत्ववादी पाहिजे. हा मतदारसंघामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा जास्त आहे. त्याच्यामुळे लोकांना ठरवलेलं आहे युवा पण आहे आणि हिंदुत्व पण आहे आणि काम करणं. त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मी फिट बसतो. निश्चितच हिंदुत्वाचा मुद्दा आहे आणि काम करणं फार गरजेचं आहे. तुम्ही तर अनेक आंदोलनं सुद्धा केलेली आहेत, आंदोलनातही रिस्पॉन्स फार नेहमी मिळतो तुम्हाला. आणि युवा शक्ती एक मोठ्या प्रमाणे आपण ताकद निर्माण केलेली आहे. युवकांचा रिस्पॉन्स तुमच्यासाठी किती मोठा आहे आणि कशी आता वाटते रणधुमाळी? नाही, त्यांना पण असं वाटतं ना की या शहरामध्ये एक युवा नेतृत्व समोर आलेलं आहे. हिंदुत्वासाठी असो किंवा विकास कामासाठी असो किंवा जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या हितासाठी आंदोलन जेव्हा मी केलं या शहरामध्ये, जेव्हा यांनी टॅक्स लादलं त्यावर मी कंटिन्यू 5 दिवस मी उपोषणावर बसलो होतो. म्हणजे माझ्यावर गुन्हा दाखल झाले. तेव्हा मला सभागृहातून 2-3 वेळा निलंबित, त्यांनी आपले हेच विजयभाऊ अग्रवाल यांनी मला निलंबित केलेलं आहे त्या विषयावर. आणि त्यांनी अनेक ठिकाणी त्यांनी चर्चा केली की मी टिपू सुलतान नाव दिलं नाही
आणि मी काय टॅक्स वाढवला नाही, टॅक्स बद्दल मी आंदोलन केलं, म्हणजे हे लोकांना यांना असं वाटतं की लोकांना काही समजतच नाही. हे चुकीचं आहे ना. अरे तुम्ही महापौर होते, तुम्ही टॅक्स वाढवला, तेव्हा मी आंदोलन केला, मी तिथे जागर आंदोलन केलं होतं, सभागृहामध्ये मी तोडफोड केलं होतं, त्याच्यामुळे माझा गुन्हा दाखल झाला होता, अनेक वेळा माझ्या हातातून माईक तुटलेला आहे. ते सर्व जे मानधन मला भेटते त्या मानधन त्यांनी मला कापलं, माझं मानधन ते आहे प्रूफ, तिथे पाहून घ्या तुम्ही. निश्चितच माझं जे मानधन मला भेटते ते मानधन त्यांनी कापून घेतलेलं आहे महानगरपालिकेनं. निश्चित तुम्ही वेगवेगळे आंदोलन केली, याची जाणीव आता जनता ठेवणार आहे का, किंवा काय वाटतं जनतेने जाणीव ठेवली पाहिजे आणि एक युवा नेतृत्व पुढे आलं पाहिजे, हिंदुत्वाचा विचार सुद्धा पसरला पाहिजे? नाही, विषय असा आहे की लोक जाणीव ठेवणारच आहे, त्यामध्ये काही दुमत नाही आहे. शहरामध्ये हे चर्चा आहेच की काम करणारा माणूस पाहिजे आणि त्यांना हे पण पाहिजे हिंदुत्ववादी. मी 10 वेळा तेच सांगितलं की हे बाकीचे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा जास्त चांगला माझा हिंदुत्व आहे आणि राहणार आहे. विषय म्हणजे आपल्या माध्यमातून मी लोकांना सांगतो की मी कोणा धर्माचा अपमान करत नाही, माझा धर्माचा कोणी अपमान करणार तर मी ते बर्दाश्त करत नाही. निश्चितच धर्म रक्षती रक्षता, आपण जसं म्हणतो की धर्माचं रक्षण प्रत्येकानं केलं पाहिजे, तीच भावना राजेश मिश्रा यांची सुद्धा आहे. या माध्यमातून आता तुम्ही नागरिकांशी संवाद साधत आहात, नागरिकांच्या घरापर्यंत जातात, त्यांचे प्रश्न सुद्धा जाणून घेतात. तुमच्या कॉर्नर सभा असतील, संवाद दौऱ्यांना सुद्धा मोठा जनप्रतिसाद मिळताना दिसतोय. लोक जेव्हा तुमच्यापाशी येतात, तुमच्याशी बोलतात, काय फिलिंग नेमकी त्यावेळेस असते? अनेकदा भावनिक सुद्धा होतल्या जातात. ते फिलिंग आहे ना. मला हे सांगा, 10वी पास झाला मुलगा, 12वी पास झाला, इथे शिक्षणासाठी काहीच जागा काहीच नाही आहे. या 30 वर्षामध्ये एक चांगला कॉलेज नाही आला या शहरामध्ये की कमीत कमी माझा मुलगा 10वी पास झाला, 12वी पास झाला, तर तो माझा मुलगा माझ्यासोबत पाहिजे. बरोबर. आणि तो त्याच्या शिक्षण या अकोला शहरात झाला पाहिजे. 12वी पास झाला त्याला पुण्याला पाठवावं लागते, नागपूरला पाठवावं लागते, मुंबईला पाठवावं लागते. ही जबाबदारी कोणाची होती? हे कोण घेणार अंगावर? आमची चूक आहे. यावर बोलायला कोणी तयार नाही आहे. इथे रोजगार नाहीये. जे रोजगार होते, सावत्रा मिल होता, मोता मिल होते, सेम्प्लेस मिल होता, दूध डेअरी होती, अनेक सुदगण्या होत्या शहरामध्ये, ते सर्व बंद झालं. त्यावर बोलायला कोणी तयार नाही आहे. बरोबर. आता ते काय म्हणतात, कटेंगे बटेंगे, लव जिहाद आणि लँड जिहाद, ओट जिहाद. ठीक आहे ना, मी मोदीजीचा खूप आदर करतो, मी योगीजीचा खूप आदर करतो. सत्ता या देशामध्ये पंतप्रधान मोदीजी आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीची आहे. तुम्ही कानून आणा ना त्याच्यावर, लव जिहाद कायद्यातून करा. मी खुलेआम सांगू लागलो की त्याच्यावर कायदा आणा, लव जिहादवर कायदा आणा, लँड जिहादवर कायदा आणा, वोट जिहादवर कायदा आणा. तुम्हाला कोण थांबवलं? फक्त लोकांना भ्रमित करणं आणि तुम्ही जे सत्यानाश केलेला आहे, तुम्ही जे पाप केलेलं आहे त्याला सारवण काय म्हणतात त्याला, सारवासारवी करण्यासाठी तुम्ही हे जे विषय चालू आहे हे चुकीचं आहे. मला हे सांगा, या 30 वर्षामध्ये काय परिस्थिती आहे शहराची? काहीच, कुठलीच विकासाची साधनं नाही, रोजगाराच्या समस्या नाही. तुम्ही मार्केट पाहून घ्या, काय दुर्दशा झालेली आहे, काहीच नाही आहे. म्हणजे आज सध्या भारतीय जनता पार्टी सत्ता असताना, आमदार असताना, खासदार असताना व्यापारी वर्ग आपल्याला सुरक्षित समजत नाही. निश्चितच अतिक्रमण मुक्त शहर होणार आहे की नाही, स्वच्छतागृहाची परिस्थिती त्या विषयामध्ये मी अनेक वेळा मी सभागृहामध्ये बोललो. माझा त्याला विरोध आहे, अतिक्रमण नाही झाला पाहिजे. कारण की व्यापारी वर्ग आहेत, त्यांचे मोठे मोठे दुकानं आहेत, 2-2, 3-3 लाख रुपये ते प्रत्येक वर्षात ते टॅक्स भरतात, 2-2, 4-5 कोटी ते दुकानं आहेत. माझं असं मत आहे की सत्ता तुमच्याकडे आहे, व्यापारी जे वर्ग आहेत त्याला पण त्रास नाही झाला पाहिजे आणि जे हातमजुरी लोक आहेत त्यांना पण त्रास नाही झाला, त्यांची पण रोजीरोटी चालली पाहिजे. त्यांची काहीतरी व्यवस्था तुम्ही करा. बरोबर. तुम्ही व्यवस्था करायला तयारच नाही आहेत ना. तुम्हाला काय म्हणजे आपला घर भरला, विषय संपला, असा विषय आहे. बरोबर आहे. विकासाच्या या राजकारणामध्ये केवळ प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचे काम असतील, ज्यांची रोजीरोटी प्रत्येक बाबींवर आधारित आहे, त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. आणि युवकांची जी पुणे मुंबईकडे जाणारे युवक आहेत ते रोजगाराअभावी, त्यांना सुद्धा इथे रोजगार मिळाला तरच अकोला पश्चिमचा विकास खऱ्या अर्थानं मानता येईल. तुम्ही अनेकांचं जरी प्रेशर वाढवलेलं असलं तरी या निवडणुकीमुळे तुमचं कोणी प्रेशर वाढवलं का, की तुमच्यावर कोणी प्रेशर टाकतंय, कोणी पाठिंबा? प्रेशर, माझ्या प्रेशर कोणी वाढवणार नाही आणि माझे वाढत पण नाही. माझ्यामुळे प्रेशर वाढला लोकांचा, तो काही लोकांचा वाढला तो विषय वेगळा आहे. काही संमत असतात. काही लोकांचा मला फोन आला की राजीव भाऊ थोडासा तुम्ही मार्ग काढा त्याचा, आणि ते मार्ग काढायला मी तयार होतो. बरोबर. आज पण मी तयार आहे. माझं असं मत आहे की भाजपचा उमेदवार निवडून आला किंवा आपण त्याने मतदान केलं तेव्हाच मी हिंदू होणार असा विषय नाही आहे. बरोबर. आणि ज्या माणसाले पक्ष नाराज आहे, ज्या माणसापासून पूर्ण शहर नाराज आहे, ज्या माणसापासून पूर्ण संघटना नाराज आहे, संघ नाराज आहे,
मग असा माणसाले तुम्ही आमच्यावर कायले थोपता. बरोबर. आता हा इलेक्शन जे आहे, हा इलेक्शन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे आता विषय राहिला नाही आहे. हा इलेक्शन भारतीय जनता पार्टीने हिंदू आणि मुस्लिम करून टाकलेला आहे. बरोबर. मग आता हिंदूचा विषय आलं तर मग आम्ही विजय अग्रवालनेच मतदान केलं किंवा आम्ही भाजपले मतदान केलं, आम्ही भाजपला पाठिंबा दिलं तेव्हाच आमचा हिंदुत्व आहे असं नाही आहे. माझा मत आहे असा काही विषय असणार तर आपल्या हिंदू समाजाचे जे लोक आहेत, बरोबर, प्रत्येक समाजाचे जे लोक आहेत त्यांचे अध्यक्ष बोलून घ्या, चर्चा करा. राजराजेश्वर मंदिरात तुम्हाला असं वाटत असणार की कारण की यांनी एक भ्रम केलेला आहे की साजिद निवडून येणार, साजिद निवडून येणार. तो काही निवडून येत नाही. स्पष्ट सांगून राहिलो, तो काही निवडून येत नाही. आता यांना एकच मार्ग आहे की तो निवडून राहिला, तो निवडून राहिला म्हणजे यांचा ग्राफ वाढते. अच्छा, तोच प्रॉब्लेम आहे. बरोबर. बाकी काही तो अरे मला सांगा, हिंदू समाजाची वोटिंग पहा तुम्ही, त्यांची वोटिंग पहा, कसं काय निवडून येणार ते. मात्र हवा अशी तयार केली. हवा अरे त्यांचं आता सांगणार का की मी हे केलं ते केलं, त्यांना हे सांगायला लागणारच ना की साजिद येणार, साजिद येणार, साजिद येणार, ते मग त्यांचा ग्राफ वाढणार. तरी लोक समजदार आहेत, लोकांना सर्व समजलेलं आहे की हे सर्व भ्रम पैदा करणं चालू आहे. आणि माझं तेच म्हणणं आहे की समाजाचे जे मुख्य लोक आहेत, प्रत्येक समाजाचे अध्यक्ष त्यांना बोलून घ्या, जे ते ठरवणार त्यामध्ये मला मान्य आहे. फक्त विजूभाऊ अग्रवाल जे आहेत त्यांना लोकांना नकार दिलेला आहे, त्यांना आमच्यावर शहरावर थोपू नका ही माझी विनंती आहे. पण काही लोकांच्या चर्चा अशा आहेत की तुम्ही पाठिंबा देणार किंवा कोणी म्हणतं की त्यांचा छुपा पाठिंबा आहे, असे पण आरोप केले जाते. आरोप करणाऱ्यांना काय उत्तर? आता तुम्हाला मी अगोदर सांगितलं आपल्याकडे काही नसतं, मग आपण काय करतो, काही याच्याकडे त्याच्याकडे बोट दाखवतो. आता मला सांगा की मी शहरामध्ये प्रत्येक गल्ली गल्ली फिरलो आणि लोकांना जे आपल्या शहराचे मतदार आहेत त्यांनी स्वतः ठरावा की भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत हे प्रत्येक गल्लीत गेले का, नाही गेले. मी प्रत्येक गल्लीत गेलो. बरोबर. मला पाठिंबा द्यायचा असता किंवा मी माझे छुपा हे असता मी गल्ली गल्ली फिरलो. माझा 5 किलो वजन कमी झाला. 5 किलो वजन कमी झालं फिरून फिरून. आणि मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही. आणि ज्यांनी या शहराला कलंकित नाव दिलं, टिपू सुलतान, ज्यांनी या शहराचा बट्टाबोल केलेला आहे, ज्यांच्यामुळे गरिबांवर जे 5 पट त्यांनी टॅक्स वाढवलं, अनेक ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, ते तुम्ही माहिती काढू शकता की महानगरपालिकेत पोकलँड 45-40 लाखाचे भेटते मार्केटमध्ये. ते पोकलँड लावून भारतीय जनता पार्टीचे महापौर होते, ते पोकलँड तिथे लावून त्याचा भाडा कमीत कमी 2.5 ते 3 कोटी रुपये त्यांनी दिलेला आहे. फारच मोठी आणि गंभीर गंभीर आरोप करतात. आणि आता यापेक्षा आणखी एक मोठा विषय आहे की शहरामध्ये 4Gचा एक विषय झाला होता सभागृहामध्ये. तेव्हा आमचे अभ्यंकरताई होते, देव मॅडम होते, ते नगरसेवक होते, आता सध्या ते हयातमध्ये नाही आहेत ते. त्यांनी सभागृहामध्ये एक विषय विचारला की या 4G मध्ये भ्रष्टाचार आहे. तर तेव्हा आमचे महापौर होते विजूभाऊ अग्रवाल, त्यांनी त्यांना बोलू दिले नाही सभागृहामध्ये. तेव्हा मी उभं राहिलो, महापौर महोदय हे महिला नगरसेवक आहेत, काहीतरी ते भ्रष्टाचार बद्दल ते बोलत आहेत, त्यांना बोलू द्या. मग ते विषय ते बोलले आणि बोलल्यानंतर मग तो विषय आमचा जे कानावर आला की हा लय मोठा प्रकार आहे. अच्छा. त्यामध्ये जे परमिशन होती ते 1 केबलची होती आणि ते त्यांनी टाकलं होतं 4 केबल टाकलं होतं. मग त्या विषयाला घेऊन आम्ही पण विचारणा केली आणि त्याची चौकशी झाली. आणि विशेष म्हणजे त्या चौकशी कोणा केलं, हा लय मोठी गोष्ट आहे. ज्यांनी चोरी केली त्यांनी चौकशी केली म्हणजे 4G वाले. अच्छा. आणि ज्यांच्या हातातून ही चोरी झाली म्हणजे सत्ताधारी आणि तिथे स्थानिक जे कर्मचारी अधिकारी, त्यांनी सोबत त्याची चौकशी केली. त्यामध्ये थर्ड पार्टी कुठेच नाही. अच्छा. आणि चौकशी करून त्यांनी 48 कोटीचा त्याला दंड प्रस्तावित केला. अच्छा. आणि 48 कोटीचा दंड जेव्हा प्रस्तावित केला तो दंड त्यांनी 24 कोटीमध्ये सेटलमेंट केला. ते माझ्याकडे प्रूफ आहे कागद. बरोबर. हो, तुम्ही केलं. म्हणजे हे 24 कोटी तुम्ही कमी कसं काय केलं, कुठल्या याच्यासाठी परवानग्या घेतल्या, काहीच नाही. त्याचा अर्थ आहे की असं लय मुद्दे आहेत, मला वेळ कमी पडणार तुमच्याकडे, कारण तुमचे प्रत्येक आंदोलनच गाजले. अनेक मुद्दे असे आहेत. आम्ही अमृत योजना आहे, भूमिगत गटार योजना आहे, होणार आहेत का पूर्ण की फक्त गाजरच आहे? आता तुम्ही पाहून घ्या ना, 27 MLDचा आहे. आता किती MLD पाणी चालला तिथे तुम्ही पाहून घ्या.
त्याची नाल्या नदीची जी परिस्थिती आहे मोडण्याची हो. ती पाहून घ्या ना. त्याचे तुम्ही काढलं होतं, त्याचे निकृष्ट दर्जा आणि सगळ्या बाबी पूर्ण काढलं होतं, पूर्ण काढलं. त्याला दंड दिलं होतं. हो, तर म्हणजे भ्रष्टाचारची चरमसीमा यांनी गाठलेली आहे. निश्चितच. आपल्या अकोल्याला येणाऱ्या पाण्याचा सुद्धा एकदा तुम्ही मुद्दा काढला होता की त्या पाण्यात सुद्धा किती दूषित पाणी आपल्यापर्यंत पोहोचतंय आणि त्याच्यावर जर तहान भागवण्याचा हे प्रयत्न करत असतील तर काय बाबी होतील. तो तर लय विषय गंभीर आहे. आपल्याला सध्या पाणी आहे महानचा. हो, तिथे जे पाणी आपल्याला आरक्षण पाहिजे. हो. आता शहराची जनसंख्या वाढली त्याच्यामुळे आपल्याला पाणी जास्त लागते आता. हो. मग तिथे पाणी नाही आहे, तिथे बाकी जे आरक्षण आहेत. हो. त्यामुळे काय झालं 2019 मध्ये आपले तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते. हो. आम्ही पण सत्तेमध्ये होतो तेव्हा सोबत. हो. वान धरणाले आपल्याला अंदाजे मला असं वाटते की 32 MLD हो, पाणीचं आरक्षण शहरासाठी भेटलं होतं. हो, हो. आणि त्याले विरोध तिथले जे स्थानिक आमदार आहेत भारसागर साहेब त्यांनी विरोध केला. हो, हो, ते पत्रही त्यांनी काढलं. हा, आणि म्हणजे माझा एक प्रश्न आहे अकोला शहरवासियांना की जेव्हा त्यांनी या आरक्षणाला स्थगिती मागितली शहराच्या पाण्यासाठी. हो. पाणी शहरासाठी, बरोबर. तर त्यावर मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस तेव्हा होते. हो. त्यांनी त्याला स्थगिती दिली. रिमार्क होता. आणि विशेष म्हणजे या शहरामध्ये 2 आमदार होते, हो, एक खासदार होते. हो, या विषयावर ते एक शब्द नाही बोलले की शहराची जनसंख्या कमीत कमी 8 लाख आहे, बरोबर. इथे दररोज पाणी पाहिजे, भेटलं पाहिजे. हो, आठवड्यात 2 दिवस पाणी भेटते, बरोबर. आठवड्यात 1 दिवस पाणी भेटते, तरी कोणी बोलायला या विषयावर तयार नव्हता. हो, मग तो विषय पेंडिंग झाला होता. सभागृहामध्ये आम्ही विषय केलं होतं. हो, तेव्हा त्यावर कोणतं आम्हाला उत्तर भेटलं नाही. मधात त्यांनी एक बॅनर लावलं, करून दाखवलं. हो, मग जेव्हा ती बॅनर वाचला मी, हो. तुम्हाला असं वाटलं यांनी काय करून दाखवलं, हो, तर त्या- म्हणजे आता आपला अकोला मागे गेलेला आहे, आणखी मागे केलं का. अच्छा. मग त्याची माहिती काढली मी. हो. मग असं माहित झालं की जिगावमध्ये आपल्याला आता आरक्षण भेटणार. ते कधी. हो, आणि ते पाणी कधी भेटणार आपल्याला 2029 मध्ये. बरोबर. करेक्ट. आता भेटणार नाही ते भाऊ. हो, ते पाणी भेटणार 2029 मध्ये. हो. मग मला थोडासा आता मी कसा आहे थोडासा अभ्यास करतो मी. हो, मग हे पाणी येणार कुठून, हो. ते जिगावमध्ये प्रकल्पमध्ये कुठून येणार पाणी ते. हो, मग त्याची माहिती काढली. मग मी इरिगेशन डिपार्टमेंट गेलो, जिल्हा परिषदमध्ये गेलो. हो. मग असं माहिती भेटली मला की त्या जे डॅम चालू आहे सध्या बांधकाम चालू आहे, काम चालू आहे, त्या डॅम मध्ये अमरावतीचं जे अंबा नाला आहे हो, त्याचं पूर्ण सांड पाणी हो, तो जाणार त्या जिगाव प्रकल्पमध्ये. बरोबर. करेक्ट. दुसरा आपल्या शहराचे पाणी मोरणामधून हो, पूर्णाला जाते. हो. पूर्णाचं पाणी जाणार ते जिगावले, बालापूरचा, अकोटचा, तेलनाराचा, हे पूर्ण सांड पाणी. हो, त्यामध्ये सर्व आलं सांडपाणी. म्हणजे आता तुम्ही समजून घ्या. आणि त्याच्यात एक कुत्र सुद्धा. हो, मी ते आहे माझ्या दाखवलं. व्हिडिओ होता. हो. हे पूर्ण पाणी जाणार हो, जिगावले. हो. आणि तिथे मग आपल्या 2029 मध्ये ते आपल्याला फिल्टर करून देणार प्याले. म्हणजे आपण कोणतं पाणी पिणार. हा, आता माझा प्रश्न असा आहे की आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे वान धरणाचा, हो, मिनरल वॉटर आहे. हो. त्या वान धरणावर कोणताही नैसर्गिक गाव आहे. अटेस्ट हो, नाही आहे. बरोबर. नैसर्गिक पाणी आहे, मिनरल वॉटर आहे. त्याच्यासारखं पाणी सध्या कुठेच नाही. महानचा पण नाही आहे. बरोबर. करेक्ट. तो पाणी अकोला शहराला का दिलं जात नाही हा माझा प्रश्न आहे. बरोबर. लोकांनी हे विचार केला पाहिजे की आज पण आपल्याला पाणी आठवड्यात 2 दिवस भेटू राहिलं, त्यावर कोणी बोलत नाही. तुम्ही लक्ष द्या या विषयावर. हो. आणि तेव्हा तुम्ही जाता तेव्हा मतदान करा. हे हिंदुत्व आमच्या अंगात रगारगामध्ये अंगात आहे. हो, ज्यांनी टिपू सुलतान लावलं हो. ते हिंदुत्वाची गोष्ट करणार हे चुकीचं आहे. निश्चितच लोकांना पाणी मिळालं पाहिजे आणि पिण्याचं पाणी किती महत्वाचं आहे त्याच्यासाठी भगीरथ बनण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. 2029 ची वाट पाहण्यापेक्षा आता नेमक्या उपाययोजना काय होऊ शकतात हे फार महत्वाचं आहे. आणि पाणी जर प्रत्येकापर्यंत पोहोचलं तर निश्चितच नागरिक याची बाब हेरतील. मात्र तसं होताना कुठे दिसत नाही. राजकारण, धार्मिक युद्ध, विविध बाबींवर होताना राजेश मिश्राजी आपल्याला सांगत आहेत. तुम्ही आता एकूणच या जुने शहरातून मतदारांचा प्रतिसाद पाहता, तुम्हाला काय नेमका विश्वास आहे आणि तुमच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट नेमकी काय आहे? तेच तर माझा प्रश्न होता ना. विकासाचा खूप खूप मुद्दे आहेत या शहरामध्ये. आता मला सांगा 10 वर्ष झाले. 10 वर्षापासून मी ऐकू आलो की आपला एअरपोर्ट होणार आहे. 10 वर्षापासून मी ऐकतो की आपला मोरणा जे आहे सौंदर्यीकरण त्या सौंदर्यीकरण होणार आहे. 10 वर्षापासून मी ऐकू आलो की आपला जे डॅम आहे या शहरामध्ये आपला कोणी नातेवाईक आलं तर त्याला कुठे घेऊन जायचं दाखवले काही बगीचे नाही राहिले, काहीच नाहीये. म्हणजे तो कापसी तलाव आहे त्याला काही डेव्हलपमेंट नाही. आता त्या दिवशी मी इंटरव्ह्यू ऐकलं मी आपले माजी महापौर जे सध्या उमेदवार आहेत की भरती हॉस्पिटल मी करणार. म्हणजे तुमचे आमदार, तुमच्या खासदार, तुमची सत्ता, तुम्ही महापौर, वरती सत्ता त्याच्या वरती सत्ता,
तेव्हा तुम्हाला भरती हॉस्पिटल दिसला नाही. आता तुम्ही निवडणूक तुम्हाला आला तर तुम्हाला भरती हॉस्पिटल दिसते. जुने शहरामध्ये ग्राउंड आहेत का मोठा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड आहे. तिथे शहरामध्ये मुलांना खेळण्यासाठी किंवा समोर डेव्हलपमेंटसाठी ग्राउंड नाही आहे. ते तुम्ही ग्राउंड डेव्हलपमेंट करत नाही तुम्ही. तिथे पण एक हॉस्पिटल आहे कस्तुरबा, त्याचा तुम्ही परिस्थिती पहा. तुमच्या हातात सत्ता आहे ना, तरी तुम्ही काही करत नाही. असे अनेक आहेत. मी निवडून आलो तर या शहरामध्ये रोजगारसाठी प्रयत्न, चांगले कॉलेज, एज्युकेशन, हा 2 मुद्दे खूप गंभीर आहे. निश्चितच हे आपण आणण्याचा प्रयत्न करू. आणि विशेष म्हणजे तुम्हाला गोष्ट सांगतो, मधात एक व्हिडिओ आला होता की भाजप नाही आली तर मग हे कावड निघणार नाही शहरातून. हे एकदम चुकीचं आहे. कोणीही आलं, कितीही आले, हे परंपरा आहे, कोणी तोडू शकत नाही. या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. हे चुकीची पद्धत आहे. आणि काही लोक भाजपवाले त्यांचं म्हणणं होतं की हे अफगाणिस्तान झालेलं आहे, म्हणजे हे अफगाणिस्तान झालं म्हणजे हे कोणा केलं, तर तुम्ही 30 वर्ष होते, तुमच्यामुळे हा अफगाणिस्तान झालेला आहे. माझी अकोले शहरवासियांना विनंती आहे की मला तुम्ही निवडून आणा. मी अफगाणिस्तान जे झालेलं आहे त्याला मी हिंदुस्थान करणार. निश्चितच. आता निवडणुकीच्या तोंडावरच या बाबी हे लोक पुढे आणत आहेत. वाटत नाही काहीतरी त्यांना पराभवाची भीती दिसते म्हणून या बाबी येतात? भीती नाही, पराभव झालेले आहेत. भीतीचा विषय संपलेला आहे, पराभव झालेले आहेत ते. अरे मला सांगा, मतदार आहेत, जे मतदान करणारे आहेत, त्यांना नकार दिलेला आहे. मी आता पूर्ण शहर फिरलो. एज्युकेटेड पर्सन जे आहेत ना, त्यांना पण मान्य नाही आहे की हे उमेदवार पाहिजे. त्यांनी हे विषय बंद करून टाकलेला आहे. त्यांच्याकडे ऑप्शन आहे सध्या. लोकांना ठरवलेलं आहे की आम्हाला युवा पाहिजे, म्हणजे युवाच पाहिजे शहरासाठी. कारण की जेव्हा आपण एका डॉक्टरकडे जातो आणि तो डॉक्टर आपला इलाज बरोबर करत नाही, मग आपण काय करतो? डॉक्टर बदलतो. आता हे वेळ आलेली आहे. हे जे डॉक्टर होते त्यांनी पूर्ण स्वास्थ्य बिघडून टाकलेला आहे शहराचा. आता नवीन डॉक्टर या शहराला पाहिजे, ज्याच्यामुळे हा शहराचं स्वास्थ्य चांगला होणार, स्वस्त होणार. शहराचं स्वास्थ्य चांगलं करण्यासाठी तुम्हीच मुख्य डॉक्टर किंवा चांगले डॉक्टर म्हणून लोकांना कसा विश्वास देणार आहे? माझं काम आहे, माझं कार्य आहे. तुम्ही पहा, बाकीचे उमेदवार आहेत त्यांचं कार्य पहा. आता जे भ्रमित आहेत लोक, म्हणतात आम्ही भ्रममध्ये आहोत, आम्ही मतदान कसा करायचा, मग आपले वोटर डिवायडेशन होणार, मग तो निवडून येणार. काहीच नाही. आपण जेव्हा मुलगा पाहतो, 5-6 मुलगा पाहतो ना आपण मुलीसाठी, याले पाय, त्याले पाय, मग त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, तो काय करते, संपूर्ण आपण ठरवतो की हा मुलगा चांगला आहे, हा अभ्यासू आहे, हा आपल्या मुली जास्त तिथे सुखी ठेवणार, असं आपण ठरवतो ना. संपूर्ण माहिती घेतो. तुम्ही माहिती घ्या, राजेश मिश्रा चांगला असणार त्याला मतदान करा. आता एक जे आहेत विजयभाऊ अग्रवाल, त्यांना तर लोकांना नकार दिले, त्यांना पूर्ण माहिती आहे लोकांना, त्यांची पूर्ण कुंडली लोकांना माहिती आहे. तो तर विषय संपलेला आहे. आता 3 उमेदवार आहेत. मी तर तुम्हाला सांगितलं. तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे मग तुमच्या मते? आता मी प्रतिनिधी आहे. काय म्हणतो तुम्ही तर आहे, तुम्ही प्रत्येकाला प्रतिस्पर्धी आहे. पण तुम्हाला कोण वाटते की आता तुम्ही निश्चित विजयाच्या वाटेने आहात? तुम्हाला कोण वाटतं की विजय माझा निश्चित आहे? माझा मागे राहणार साजिद पठाण. आता यांनी काय टाकलं होतं, ते पण भ्रम टाकणं चालू होतं त्यांचा, की ऍपमध्ये 1 नंबरवर साजिद पठाण, 2 नंबरवर मग विजयभाऊ अग्रवाल, 3 नंबरवर मग हरीशभाई, 4 नंबरवर मी. असं नाही येते. 1 नंबरवर राजेश मिश्रा, 2 नंबरवर साजिद, 3 नंबरवर विजय अग्रवाल आणि 4 नंबरवर हरीशभाई, असं होणार आहे. ते हे चुकीचं त्यांनी टाकलेलं आहे. म्हणजे काय की आता आपण मागे राहिलं, 5-10 हजार मताचा फरक आहे, मग त्या विजयभाऊ अग्रवाल मतदान द्या आणि लोक त्यांना निवडून, असं काही होणार नाही. लोकांना ठरवलेलं आहे की हे उमेदवार थोपलेला आहे, आम्ही थोपलेला उमेदवार मान्य करणार नाही. म्हणजे पुरातन असणाऱ्या जुने शहरातील आमदार आपल्याला अकोला पश्चिमला पाहायला मिळेल 100%. राजराजेश्वर नगरीत, जिथे ज्या जुन्या शहरामध्ये राजराजेश्वर मंदिर आहे, ते आराध्य आहेत. त्यांची इच्छा आहे की या वेळेस जुने शहराचाच आमदार होणार म्हणजे होणार. तुम्ही श्री राजराजेश्वराचा आशीर्वाद घेऊनच प्रचाराला सुरुवात केली होती. तिथूनच तुमचा श्री गणेशा प्रत्येक बाबीचा झालेला आहे. श्री राजराजेश्वर मंदिराचं विस्तारीकरण झालं पाहिजे. असदगड सारखा जो किल्ला आहे, तो किल्ला आता धूळ खात आहे, तिथे अतिक्रमण वाढलेलं आहे. हे वाटत नाही का कुठेतरी बदललं पाहिजे? अरे माझ्या मनामध्ये तो प्रश्न होता. आता यांनी DPR तयार करणं चालू आहे आणि मला असं वाटते की ते DPR माझ्या हातातून होणार आहे. अरे वा, 100%. आणि जे अतिक्रमण झालेलं आहे, जे असदगड किल्ला आहे, माझी अशी इच्छा आहे, असदगड किल्ला पुरातन विभागाचा अंडरमध्ये आहे, नियम मध्ये बसत असणार तर 100% त्या असदगड किल्ल्यावर माझी अशी इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज हो तिथे आपण स्थापना, त्यांची मूर्ती आपण तिथे स्थापना करणार अशी माझी इच्छा आहे. निश्चित. पुरातन विभागामध्ये परमिशन भेटत असणार तर आपल्याला हो. त्याचं त्याने आपण तिथे छत्रपती शिवाजी महाराज जे असदर किल्ला हो. आहे तिथे आपण बसू ही माझी बरोबर. मनामध्ये इच्छा आहे. बरोबर आहे. आणि राजराजेश्वर मंदिराचं विस्तारीकरण, झालं पाहिजे. त्याचे पार्किंग हो. हे सर्व मी हे दिलेलं आहे, म्हणजे पत्र दिलेलं आहे. हो. आणि विशेष म्हणजे राजराजेश्वर मंदिर समोर जे थाना आहे हो तिथे तो पाहिजे आम्हाला टाउन शाळेसमोर. अच्छा. ते पण अनेक मागण्या ब्ल्यूप्रिंट माझ्या डोक्यामध्ये आहे हो. की काय करायचं आपल्या समोर. हो. फक्त अकोले शहराच्या लोकांनी मला आशीर्वाद दिला पाहिजे आणि मी निवडून आल्यानंतर 100% मी ते त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. निश्चितच राजराजेश्वरांचे आशीर्वाद घेऊन सर्व बाबीसाठी तुम्ही निश्चितच पुढे आलेला आहात. आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांना नेमका काय आवाहन करणार आहेत? अनेकांचे प्रेशर वाढवणारे आता राजेश मिश्रा मतदारांसाठी कसे ठरणार आहे? माझी सर्व मतदार बंधूंना विनंती आहे की तुमच्या घरात कुकर आहे आणि म्हणजे तो कुकर म्हणजे सकाळी जेव्हा कुकर वाजते, सिटी वाजते तेव्हाच तुम्हाला जेवण भेटते. आणि आमची जे ताई आहेत, आमची जे वहिनी आहेत, आमचे जे काकू आहेत, आमची जे आजी आहेत, त्यांच्या हातात कुकर आला म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर खुशी येते. तर त्याचमुळे माझी विनंती आहे की माझ्या कुकरवर तुम्ही मतदान करा. तुमच्याकडे योग्य उमेदवार आहे, योग्य शहराला योग्य दिशेमध्ये घेऊन चालणारा उमेदवार तुमच्याकडे आहे. कोणाच्या बायकामध्ये जाऊ नका. सध्या हे 2 दिवस जे आहे आता हे शहरामध्ये हेच फिरणार की राजेश मिश्रा बसला, हा केलं ते केलं, हे भ्रममध्ये येऊ नका. मी बसणार नाही नाही नाही. फक्त तुमचा मला आशीर्वाद पाहिजे. 30 वर्ष तुम्ही डोळे बंद करून त्यांना मतदान केलेलं आहे. एक वेळा तुम्ही परिवर्तन करा ही माझी हात जोडून अकोला शहरवासियांना, मतदार बंधू यांनी सर्वांना माझी विनंती आहे. निश्चितच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 20 नोव्हेंबरला आणि निकाल 23 नोव्हेंबरला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 23 नोव्हेंबरला सुद्धा आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करू लोकप्रतिनिधी म्हणून. निश्चितच आम्ही RRC परिवाराच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि RRC नेटवर्कच्या या पॉलिटिकल लीडर, पॉवरफुल लीडर या विशेष कार्यक्रमामध्ये धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही पाहत राहा RRC न्यूज नेटवर्क, YouTube, Facebook आणि Instagramवर सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. जय